सर्वांना नम्रभावाने वंदन करून श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील दिव्य कथाकथनास मी प्रारंभ करतो। एकदा कलियुगाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णाने कवी, हरी, अंतरिक्ष प्रबुद्ध, पितृलायन, अवहोत्र, द्रुमिल, चमस आणि कर्मभाजन अशा नवनारायणांना बोलावून घेतले व त्यांची षोडशोपचारे पूजा करून त्यास म्हटले, या कलियुगात भक्तरंजनाच्या उद्धारासाठी आपण सर्वजणांनी वेगवेगळे अवतार धारण करावेत अशी माझी इच्छा आहे। द्वारकाधीशाचे हे भाषण ऐकून नवनारायण म्हणाले, देवा, आम्ही प्रत्येकाकडे कोणत्या स्थळी कोणत्या नावाने अवतार धारण करायचा तेवढी कृपा करून सांगा। त्यावर भगवंत म्हणाले, कवी नारायणाने मच्छिंद्र या नावाने अवतार घ्यावा, हरिनारायणाने त्याचा शिष्य बनून गोरक्षनाथ या नावाने धारण करावे, अंतरिक्षाने जालंधर या नावाने अवतार घ्यावा व प्रबुद्ध नारायणाने कानिफ हा नाव धारण करून त्याचा शिष्य व्हावे, पितृलायनाने चरपटीनाथ या नावाने अवतार घ्यावा व आविर्होत्राने नागेश हे नाव धारण करून घ्यावे। द्रुमिल हा भरतनाथ या नावाने प्रसिद्ध होईल, चमस हा रेवणनाथ हे नाव धारण करील, तर करभाजन गहिनीनाथ या नावाने प्रसिद्ध पावेल। तुमच्या पाठोपाठ इतरही अनेक जण अवतार घेतील, उदाहरणार्थ वाल्मिक किंवा वाल्मिक कवी तुलसीदास या नावाने अवतार घेईल, शुक कबीर होईल, व्यासमुनी जयदेव बनेल, माझा प्राणप्रिय उद्धव नामदेवाचा अवतार घेईल, जांबवंत नरहरी होईल, बलराम पुंडलिक बनेल। एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष मी ज्ञानदेव या नावाने अवतार धारण करेल, श्री शंकर निवृत्तीनाथ होतील, तर ब्रह्मदेव सोपान, पार्वती मुक्ताबाई, हनुमंत रामदास आणि कुब्जादासी जनाबाईचा अवतार घेईल। याप्रमाणे अवतार घेऊन आपण या कलियुगात सर्व लोकांमध्ये भक्तिमार्गाची आवड उत्पन्न करू। भगवंताचे हे भाषण ऐकून नवनारायण म्हणाले, देवा, आता आम्ही कोणत्या स्थळी व केव्हा अवतार धारण करावेत हे कृपा करून सांगा। त्यावर भगवंतांनी व्यासमुनीने याबाबत पूर्वीच वर्तवून ठेवलेले भविष्य त्या सर्वांना निवेदन केले। ते ऐकून संतुष्ट झालेले नवनारायण अवतार धारण करण्यासाठी नियोजित स्थळी रवाना झाले। मच्छिंद्रनाथाचा जन्म। एक दिवस श्री शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर बसले असता पार्वती शंकरांना म्हणाली, नाथ, आपण ज्या मंत्राचा नेहमी जप करतो असा उपदेश मलाही करावा अशी माझी इच्छा आहे। त्यावर भगवान शंकर आनंदाने म्हणाले, देवी, त्या मंत्रोपदेशाची साठी एखादे एकांतस्थळ पाहिजे। असे म्हणून ते पार्वतीसह यमुनेच्या तीरावर आले व त्या निर्जन स्थळी त्यांनी पार्वतीला मंत्रोपदेश केला। त्याच वेळी यमुना नदीत एक मच्छी फिरत होती। ती गर्भिणी असून तिच्या पोटातील गर्भ तो मंत्रोपदेश ऐकत होता। त्या मंत्रोपदेशामुळे त्या गर्भालाही शुद्ध ज्ञानाची प्राप्त झाली। त्या मच्छीच्या पोटात वाढत असलेला तो गर्भ म्हणजेच मच्छिंद्रनाथ। भगवंताच्या पूर्वनियोजनानुसारच त्यांनी त्या मच्छीच्या पोटी अवतार धारण केला होता। पार्वतीला मंत्रोपदेश केल्यानंतर श्री शंकरांनी तिला त्या उपदेशाचे कारण विचारले, परंतु पार्वतीने उत्तर देण्यापूर्वीच मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाले, सर्वत्र एक ब्रह्मच भरून राहिले आहे, असे त्यांचे सार आहे। हे वाक्य ऐकताच कवी नारायणाने मच्छीच्या उदरी जन्म घेतल्याने श्री शंकरांनी जाणले व आनंदून म्हणाले, मच्छिंद्रा, तुम्ही पुढे बद्रिकाश्रमी आल्यानंतर मी याच मंत्राचा श्री दत्तात्रेयाच्या मुखाने तुम्हास उपदेश करीन। एवढे सांगून श्री शंकर उमेशसह तेथून निघून गेले।
त्यानंतर पूर्ण मास भरताच त्या मच्छीने नदीतीरी एक अंडे टाकले. या बगळ्याने त्या अंड्याला चोच मारताच त्याची 2 शकले झाली व आतून एक सुंदर बालकाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. त्याबरोबर तो बगळा भीतीने पळून गेला. पुढे लवकरच ते बालक कामिक नावाच्या एका कोळ्याला सापडले. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे कामिका, ह्या कविनारायणाचा मच्छिंद्र नावाचा अवतार आहे, यास घरी घेऊन जा. हे ऐकताच कामिकाने त्या तेजस्वी बालकास घरी नेऊन आपल्या शरदत्ता नामक स्त्रीच्या स्वाधीन केले व त्या ठिकाणी मच्छिंद्र वाढू लागला. पुढे तो 5 वर्षाचा झाल्यानंतर एके दिवशी त्याच्या बापाने त्यास मासे पकडण्यासाठी नदीवर नेले. त्यावेळी कामिकाने मासे पकडून मच्छिंद्रनाथापाशी आणून ठेवले व मासे शोधण्यासाठी तो पुन्हा पाण्यात उतरला. त्या तडफडणाऱ्या माशांना पाहून बाल मच्छिंद्राने मनाशी असा विचार केला की आपला बाप या माशांना पकडून आपल्या माता कुलांचा नाश करीत आहे, तेव्हा या माशाचे आता आपण रक्षण केले पाहिजे, असा विचार मच्छिंद्रनाथाने केला आणि सर्व मासे तो पुन्हा नदीत सोडू लागला. ते पाहून त्याचा बाप संतापून म्हणाला, अरे मूर्खा, तुझ्या या कर्माला काय म्हणावे, अशाने तुला भीक मागायची पाळी येईल, हे लक्षात ठेव. ते ऐकून मच्छिंद्र मनाशी म्हणाले, भिक्षान्न हेच खरोखर पवित्र अन्न आहे, जेव्हा आजपासून तेच खावे हे बरे, असा विचार करून बापाची नजर चुकून मच्छिंद्र तेथून तडक बद्रिकाश्रमी आले. तेथे त्याची 12 वर्ष उग्र तपश्चर्या केली. त्यायोगे त्याच्या शरीरात केवळ अस्थिपंजर काय तो राहिला होता. त्याच सुमारास श्री दत्तात्रेय भगवान शंकराकडे आले व त्यास घेऊन बद्रिकाश्रमाकडे गेले. बद्रिकाश्रमी त्या उभयंतांना खडतर तप करीत बसलेले मच्छिंद्र दृष्टीस पडले. पूर्वी ठरल्याप्रमाणे श्री दत्तात्रेयाने त्यास दर्शन देऊन त्याचे कानात मंत्राचा उपदेश केला. त्याचबरोबर मच्छिंद्रांना सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले. त्यानंतर कानफड्याचा नाथ संप्रदाय निर्माण करून प्रभू श्री दत्तात्रेय व श्री शंकर तेथून निघून गेले. पुढे मच्छिंद्र सप्तशृंगीस आले व त्यांनी अंबिकेसमोर 7 दिवस अनुष्ठान केले. तेव्हा अंबिकेने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. त्यावर मच्छिंद्र म्हणाले, माते शाबरी, विद्येवर ग्रंथ निर्माण करण्याची माझी इच्छा आहे, ती पूर्ण होऊ दे. अंबिकेने तथास्तु म्हणून मच्छिंद्रांना आणखी काही देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी ब्रह्मगिरीजवळील अंजन पर्वतावर जाण्यास सांगितले. तेथे जाऊन मच्छिंद्रांनी 6 महिने उग्र तप करून त्या सर्व देवतांना प्रसन्न करून घेतले व शाबरी विद्येवर एक अलौकिक ग्रंथ निर्माण केला. त्यानंतर तीर्थयात्रा करीत मच्छिंद्रनाथ बंगालमधील चंद्रनगरी नामक गावात गेले. तेथे सरोपायल नावाचा एक ब्राह्मण आपल्या सरस्वती नामक स्त्रीसह राहत होता. त्यांना पुत्र संतती नसल्याने ते नेहमी खिन्न असत. त्यावेळी मच्छिंद्रनाथ त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. त्यावेळी सरस्वतीने पुत्र संततीकरिता त्यास उपाय विचारला. तेव्हा मच्छिंद्राने तिला विभूती मंत्र दिली व ती झोपतेवेळी खाण्यास सांगितले. जातेवेळी ते म्हणाले, मी परत 12 वर्षांनी येऊन माझ्या मुलाला उपदेश करीन. सरस्वतीला या घटनेमुळे भरपूर आनंद झाला, परंतु शेजारणीने तिच्या त्याबाबत थट्टाच केली. कानफाटे हे फार भयंकर असतात. ते मंत्रबलाने बायकांना कुत्री करून दिवसा आपल्याबरोबर फिरवतात व रात्री त्याचा उपयोग करतात, असे तिला भय घातले. त्यामुळे सरस्वतीने घाबरून जाऊन ती पदरात बांधलेली विभूती गोठ्याजवळच्या उकिरड्यात फेकून दिली. तीर्थयात्रेस गेलेले मच्छिंद्र जगन्नाथही क्षेत्रे फिरत फिरत सेतुबंध रामेश्वरास आले. त्या ठिकाणी त्याची व मारुतीची काही बोलाचाली होऊन त्या दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. मारुती हा कितीही पराक्रमी असला तरी मच्छिंद्रनाथांना सर्व दैवते वश असल्यामुळे या युद्धात मारुतीचा पराभव झाला. वायूच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने मारुतीची समजूत घालून मच्छिंद्राशी सख्यत्व करण्याचा त्याला सल्ला दिला. त्यामुळे मारुती व मच्छिंद्र या दोघांचे सख्य झाले. त्यामुळे मारुतीने त्याच्याजवळ स्त्री राज्यात येण्याचे वचन घेतले. अशा प्रकारे मारुतीशी मैत्री करून मच्छिंद्रनाथ हिंगलाल
देवीच्या दर्शनासाठी निघाले. ज्या ठिकाणी देवीच्या प्रचंड दरवाजासमोर अष्टभैरव उभे होते, त्यांनी मच्छिंद्रनाथ ओळखून त्यांना शाबरी विद्येची परीक्षा पाहण्याकरता त्यास मुद्दामच अटकाव केला. ते म्हणाले, आम्ही पापा पुण्याचा झाडा घेतल्याशिवाय कुणासच आत सोडत नाही. त्यावर मच्छिंद्र म्हणाले, मी पाप पुण्य काहीच जाणत नाही. मी जी जी कृत्य करतो ती सर्व ईश्वर प्रत्यार्थ करीत असतो. अशा प्रकारे बोलाचाली होऊन अष्टभैरव मच्छिंद्रनाथाबरोबर युद्ध करण्यास सज्ज झाले. ते पाहून नाथाने विभूती मंत्रून सर्व देवतांची प्रार्थना केली व वज्रजंपर मंत्र म्हणून ती विभूती सर्वावर फासली. त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे कठीण झाले. तेवढ्यात भैरवानी नाथावर अनेक अस्त्रे सोडली, परंतु नाथाने ती सर्व गवताच्या काड्याप्रमाणे बसली. त्यांनी थोड्याच वेळात सर्व भैरवाचा निश्चेष्ट केले. त्या घनघोर युद्धामुळे पृथ्वी कंपायन झाली होती. इकडे अंबेने भैरवाची स्थिती पाहण्यासाठी आपल्या दासीला पाठवले. भैरवाची अवस्था पाहून त्या दासींनी नाथावर मारा सुरू केला. या प्रसंगी नाथाने काश्मीरामध्ये मोहिनी अस्त्र योजून कामाशरामध्ये मोहिनी अस्त्र योजून त्याच्या अंगावर सोडताच त्या दासी नागाप्रमाणे डोलून लागून हसू लागल्या. कोणी नाचू लागल्या तर कोणी टाळ्या वाजवू लागल्या. तेव्हा नाथाने विद्या गौरव अस्त्राने त्यांची वस्त्रे आकाशात उडून त्यांना नागव्या केल्या व मायास्त्राने काही पुरुष निर्माण करून त्यांच्यापुढे उभे केले. त्यांना पाहून त्या वस्त्रविरहित दासी लज्जेने इकडे तिकडे स्वैरवैर पळू लागल्या. त्याने अंबिकेजवळ जाऊन सर्व हकीकत तिला निवेदन केली. ती ऐकताच अंबेने अंतर्ज्ञानाने तो कविनारायणाचा अवतार मच्छिंद्र असल्याचे जाणले व तशीच ती नाथाकडे गेली. तिला पाहताच नाथाने तिला साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा देवीने त्यांना वर उठून आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांच्या पराक्रमाची तारीफ केली. त्यानंतर देवीच्या सांगण्यावरून नाथांनी अष्टभैरवांना सावध केले. त्यावेळी सर्व भैरवांनी नाथाची नाना प्रकारे स्तुती केली. त्यानंतर देवी नाथासनं म्हणाली, तुमचे सामर्थ्य पाहण्याची इच्छा आहे. आपण समोरचा पर्वत आकाशात उडून पुन्हा जागेवर आणून ठेवा. त्यावर नाथाने ठीक आहे म्हणून वातास्त्राने विभूती मंत्रून त्या पर्वतावर फेकली. त्याबरोबर तो पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. ते पाहून देवीस आश्चर्य वाटले. त्यानंतर नाथाने तो पर्वत पुन्हा जागेवर आणून ठेवला. नंतर देवीने नाथांना आपल्या स्थानास नेले. तेथे ते 3 दिवस राहिले. जातेवेळी देवीने प्रसाद म्हणून नाथांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे दिली. ती घेऊन नाथ पुढे निघाले. त्यानंतर फिरत फिरत नाथ 12 मल्हार नावाच्या एका घोर अरण्यात शिरले. रात्रीच्या वेळी ते झाडाखाली विश्रांती घेत असता त्यांना दिवट्या घेतलेली भूते दृष्टीत पडली. त्यांच्याकडून काहीतरी कार्यभाग साधून घ्यावा असा विचार करून नाथांनी त्वरित स्पर्शास्त्राचा जप करून विभूती फेकली. त्याबरोबर ती सर्व भूते त्यांच्याजवळ जाऊन खिळून राहिली. त्या भूतांना येण्यास उशीर झालेला पाहून भूताचा राजा वेताळ त्याचा तपास करीत त्या ठिकाणी आला. त्यावेळी भूताची अवस्था पाहून त्या मच्छिंद्रांचा विलक्षण संताप आला व त्यांनी सर्व ठिकाणच्या भूतांना युद्धासाठी बोलावले आणि थोड्याच वेळात हजारो भयंकर भूते हातात शस्त्रास्त्रे घेऊन तिथे उपस्थित झाली. त्यांना पाहताच नाथांनी वज्रास्त्र जंपून आपल्या भोवती एक रेघ ओढली व वज्रशक्ती आपल्या डोक्यावर धरली. त्यामुळे एकाही भूताला नाथाच्या जवळ जाता येईना. तेव्हा भूताने मोठमोठे डोंगर व झाडे आणून नाथाच्या अंगावर फेकली, परंतु नाथांना ती तनवत भासली. तेव्हा भूताचे 7 नायक जोटिंग, बावरा, मुंजा, खेळतान, महिषासूर, मृदंगा, धुळवान नाथाचे पाय धरून उडू लागले. तेव्हा नाथांनी दानवास्त्र मंत्रून 7 दानव निर्माण केले व त्यांच्यावर सोडले. त्या उभयंतांची दिवसभर घनघोर लढाई झाली. त्यात भूतनायक जर्जर होऊन अदृश्य झाले. तर नाथाने वासव शक्ती सोडून वेताळासहित मूर्छित केले. ते पाहून सर्व भूते जीवदान देण्याविषयी नाथाची प्रार्थना करू लागले. ती करुण वाणीने म्हणाली, महाराज आपण सांगाल ते आम्ही करू. न केल्यास आमचे
पूर्वज नरकात पडतील. ते ऐकून नाथांना त्यांची दया आली. ते म्हणाले, मी शाबरी विद्येवर कवित्व केले आहे, त्यातील मंत्र जपणाऱ्यांना तुम्ही मदत केली पाहिजे. भूतानी हे मान्य करताच नाथांनी सर्वांना जीवदान देऊन म्हटले, हा आमचा व तुमचा युद्धप्रसंग सर्व ठिकाणी प्रसिद्ध होईल. ही कथा वाचणाराचे सर्व संकट दूर करेल असे म्हणाले. नाथांचे सर्व म्हणणे ऐकून ती सर्व भूते नाथांचा निरोप घेऊन तेथून निघून गेली. पुढे यात्रा करीत करीत नाथ बंगाल देशात परत आले. तेथे पुत्र प्राप्तिस्थव त्यांनी ज्या बाईस पूर्वी विभूती दिली होती तिच्या घरी ते गेले. ती बाई बाहेर येताच नाथांनी मुलगा खोटा आहे असा प्रश्न विचारला. त्यावरती म्हणाली, मला अजून पुत्र झालाच नाही. तू खोटं का बोलतेस? मी तुला जी विभूती दिली ती तू काय केलीस? नाथांनी विचारले. त्यावर त्या बाईने घाबरून जाऊन काही हकीकत त्यांना सांगितली. नाथ म्हणाले, झालेली गोष्ट वाईट झाली, परंतु तू विभूती जेथे टाकलीस ती जागा मला दाखव. त्या बाईने सरस्वतीने ती उकरड्याची जागा दाखवताच नाथ म्हणाले, हे हरिनारायणा, तू जर गोबरात असलास तर वर ये. तुझा जन्म गोबरात झाल्याने मी तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे. नाथाचे हे शब्द ऐकताच त्या गोराच्या राशीतून गोरक्षनाथ बाहेर आले. त्याबरोबर नाथांनी त्याला उपदेश देऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवले. त्यांना घेऊन ते पुढे निघाले. फिरत फिरत दोघे जगन्नाथाजवळच्या कनकगिरी गावात गेले. त्या ठिकाणी त्यांनी गोरक्षास भिक्षेसाठी पाठवले. गोरक्षनाथाने गावातील एका ब्राह्मणाकडे अल्लक म्हणून भिक्षा मागितली. ब्राह्मण स्त्रीने घरात पितृतिथी असल्यामुळे सर्व पक्वान्नाचे पान गोरक्षाच्या झोळीत टाकले. ते गोरक्षाने मच्छिंद्रापुढे ठेवले. त्या पक्वान्नातील वडा मच्छिंद्रांना फारच आवडला व आणखी खाण्याची इच्छा आहे असे त्याने गोरक्ष भिक्षेसाठी त्या बाईकडे गेले. बाई म्हणाली, अरे असे पक्वान्न घडीघडी फुकट मिळतेत होय. त्यावर गोरक्ष म्हणाले, बाई तुम्ही यावेळी जे मागाल ते मी तुम्हाला देईल, परंतु नाही म्हणू नका. बाई थट्टेने म्हणाली, मग तुझा एक डोळा काढून मला दे. ते ऐकताच गोरक्षाने खरोखरच आपला एक डोळा काढून बाई पुढे ठेवला. त्यातून पडणारी रक्ताची धार पाहून बाई घाबरून गेली. तिने गोरक्षाशी क्षमा मागून त्यांना वडे आणून दिले. वाटेत गोरक्षाने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली व वडे गुरुकडे घेऊन गेले. मच्छिंद्रनाथांनी पट्टी बांधण्याचे कारण विचारता गोरक्ष म्हणाले, सहज बांधली. परंतु मच्छिंद्राला संशय आल्याने त्यांनी शपथ घालून खरा प्रकार विचारला. तेव्हा गोरक्षाने सत्य परिस्थिती निवेदन केली. ते ऐकून मच्छिंद्रनाथ गहिवर झाले. त्यांनी गोरक्षांना डोळा पूर्ववत बसून दिला व त्यास शाबरी विद्या शिकून ती पूर्ण पारंगत केले. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना सर्व विद्यात निपुण केले. एकदा गोरक्ष संजीवनी मंत्र पाठ करीत असता काही मुलांनी खेळता खेळता एका चिखलाची गाडी तयार केली व गोरक्षांना गाडीवानाचा पुतळा करण्यास सांगितले. 9 नारायणापैकी करभंजन हा मातीच्या पुतळ्यासमोर जन्मणार असा पूर्वसंकेत असल्यामुळेच गोरक्षाने त्या गोष्टीस मान्यता दिली व ते पुतळा करू लागले. पुतळा तयार होतात करभंजनाने त्यात प्रवेश केला व तो रोड लागला. तो आवाज ऐकून गोरक्षाने भूत आले असे म्हणत मुले पळत सुटली. वाटेत त्यांनी ही हकीकत मच्छिंद्रनाथांना निवेदन केली. ती ऐकून मच्छिंद्रांना आश्चर्य वाटले व ते मुलांना धीर देऊन तेथे घेऊन गेले. तोपर्यंत गोरक्ष देखील भीतीने पळून गेले होते. तो पुतळा पाहून करभंजनाचाच अवतार असल्याचे मच्छिंद्राने ओळखले व गोरक्षाला हाक मारली. नाथांना पाहून गोरक्षांना धीर आला व तेथे आले. नाथाने हा 9 नारायणाचा अवतार आहे असे सांगून गोरक्षाची भीती दूर केली. त्यानंतर नाथ त्या मुलांना घेऊन आश्रमात गेले व त्यांनी मुलांना दूध पाजून झोळी झोपवले. नाथांनी ज्या अर्थी आपल्या चेल्याकडून मातीचा पुतळा जिवंत केला त्या अर्थी त्यांची योग्यता ब्रह्मदेवाहूनही थोर आहे असे लोक म्हणू लागले. त्यानंतर नाथांनी ते मूल मधु ब्राह्मणाची पवित्रता स्त्री जी गंगा तिच्या स्वाधीन केले व ते म्हणाले, बाई हा 9 नारायणाचा अवतार असून त्याच्या सेवेसाठी प्रत्यक्ष शंकर खाली उतरले. त्याचे नाव गहिनीनाथ असे ठेव. 12 वर्षांनी गोरक्षनाथ येऊन त्यास सर्व विद्यात निपुण करतील
एवढे बोलून नाथाने मोहनास्त्र सोडून तिच्या स्तनात दूध उत्पन्न केले व तेथून निघून गेले. त्यानंतर नाथ गोरक्षनाला घेऊन तीर्थयात्रा करीत बद्रिकाश्रमातील शिवमंदिरात गेले. तेथे भगवान शंकर नाथांना म्हणाले, हा गोरक्ष सर्व विद्यात निपुण झाला आहे खरा, परंतु तपाशिवाय यास पूर्ण होता येणार नाही, तेव्हा यासाठी येथेच राहू द्या. श्री शंकराच्या सांगण्यावरून नाथांनी एका शुभ मुहूर्तावर गोरक्षला तपश्चर्येस बसवले. जाताना नाथ त्यास म्हणाले, मी पुन्हा 12 वर्षांनी तुला येऊन भेटेन. एवढे सांगून नाथ तीर्थयात्रा करीत रामेश्वरास आले. तेथे त्यांची व मारुतीची भेट झाली. मारुतीने त्यांना पूर्वीच्या वचनाची आठवण देऊन स्त्रीराज्यात नेले. जेथे जाऊन मारुतीने राणीची भेट घेतली, तिने त्या दोघांची पूजा केल्यावर मारुती राणीस म्हणाला, मच्छिंद्रनाथ येऊन तुझी इच्छा पूर्ण करील, असे मी पूर्वी तुला वचन दिले होते, त्याप्रमाणे मी यास घेऊन आलो आहे. एवढे सांगून 3 दिवस तेथे राहून मारुती निघून गेले व मच्छिंद्रनाथास त्या स्त्रीराज्यात एक दिवस विलास भोग लागले आणि लवकरच राणी गरोदर राहून तिला मीननाथ नावाचा एक पुत्र झाला. इकडे हस्तिनापुरास ब्रह्मदवा नावाचा थोर राजा सोमयाग करीत होता. शंकराच्या तृतीय नेत्रातील अग्नीने जळून गेलेला मदन यावेळी अग्नीच्या पोटी वाढत होता. त्यात अंतरिक्ष नारायणाने प्रवेश केला. यज्ञ समाप्तीच्या वेळी आतील रक्षा घेण्याकरिता ब्राह्मणाने यज्ञकुंडात हात घालताच तो मुलगा त्याच्या हाती आला. राजाने तो अग्निनारायणाचा प्रसाद समजून त्याचे पालनपोषण केले व त्यानंतर त्याचे नाव जालंधर असे ठेवले. जालंधर वयात येतात त्यांचा विवाह करावा असे ठरवून राजाने आपल्या धृमीन नावाच्या नामक मंत्र्यांना त्यांच्यासाठी उत्तम मुलगी शोधाव्यास पाठवून दिली. बरेच दिवस धृमीन न आल्यामुळे एकदा जालंधराने आईस विचारले, आई, अलीकडे आपला धृमीन कोठे दिसत नाही. तो आई म्हणाली, बाळा, तुझ्या बापाने तुला बायको शोधण्यासाठी त्याला दूर पाठवले आहे. जालंधर म्हणाला, आई, पण बायको कशी असते ग? आई म्हणाली, कशी आहे? कशी म्हणजे माझ्यासारखी. ते ऐकून जालंधर आपल्या सवंगड्यापाशी येऊन म्हणाला, ऐकवतच का? माझे आईवडील मला बायको म्हणून देणार आहेत, पण बायको कशासाठी करायची? जालंधराचे अज्ञान पाहून त्यांच्या सोबत्यांनी मोठी गंमत वाटली. त्यांनी स्त्रीपासून कोणकोणते सुख मिळते त्याची त्यास फोड करून सांगितली. ते ऐकून जालंधरला फारच दुःख झाले. तो मनाशी म्हणाला, अरे, जेथून साऱ्या जगाची उत्पत्ती होते त्याच जागी उपयोग विशेष सुखाचा करावा हे योग्य नाही. हा विचार मनात येताच त्याच्या मनात वैराग्य उत्पन्न होऊन तो तडक अरण्यात चालता झाला. ब्रह्मदेव राजास ही गोष्ट समजता तो अतिशय घाबरून गेला व सैनिकांना घेऊन त्याचा शोधास निघाला. परंतु रात्र पडेपर्यंत त्याचा तपास लागला नाही. इकडे जालंधर अरण्यात स्वस्तपणे झोपी गेला. ती गोष्ट अग्नीस समजताच त्यास त्याने झोपेतून जागे केले व अरण्यात येण्याचे कारण विचारले. त्याला जालंधराने विचारले, पण तू कोण आहे? अग्नी म्हणाला, मी एक जनक आहे. जालंधरास काहीच बोध न झाल्याने त्याने विचारले, तू माझा जनक कसा हे अगोदर मला सांग. अग्नीने जालंधरास त्यांच्या उत्पत्तीची कथा ऐकून शेवटी तुझी इच्छा काय असा प्रश्न केला. त्यावर जालंधर म्हणाला, या नरदेहात येऊन काहीतरी सार्थक होईल असा उपाय सांगा. जालंधराची ती इच्छा ऐकून अग्नीस आनंद झाला व त्यास घेऊन तो दत्तात्रयाकडे गेला. त्याची ओळख करून देऊन त्याने दत्तात्रयास त्यास अनुग्रह देण्यास सांगितले. दत्तात्रयाने म्हटले, हा इथे 12 वर्षे राहिल्यास मी यास पूर्ण तयार करेन. अग्नीने ते कबूल करताच दत्तात्रयाने जालंधराच्या मस्तकावर हात ठेवला. त्यानंतर जालंधर दत्तात्रयाबरोबर 12 वर्षे वनात राहिले. या काळात ते सर्व विद्यात पारंगत झाले. दत्तकृपेने त्यांना सर्व दैवताही प्रसन्न झाली व त्यांनी त्यास वर दिली. त्यावेळी बद्रीनाथाने जालंधर व अग्नी या सत्यलोकात घडलेला एक चमत्कार सांगितला. तो म्हणाला, ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती 12 वर्षाची झाली तेव्हा तिचे लावण्य पाहून
ब्रह्मदेव कामपीडित झाले व अविचाराने तिच्या मागे लागले. त्यावेळी धावताना त्याच्या वीर्याचा एक बिंदू खाली पडून वायूबरोबर वाहत हिमालयाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात शिरला. त्याच्या पूर्वसंकेतानुसार प्रबुद्ध नारायणाने प्रवेश केला होता. या गोष्टीचा आज अनेक युगे लोटली, परंतु तो हत्ती मात्र अजूनही जिवंत आहे. याच हत्तीच्या कानातून प्रबुद्ध रूपी कानिफाचा जन्म होऊन त्याला जालिंदराने आपला शिष्य करावा. हे ऐकताच जालिंदराने त्या अरण्यात जाऊन त्या प्रचंड हत्तीचा तमा न बाळगता त्याच्यावर मोहिनी अस्त्र सोडले. त्यायोगे तो हत्ती अगदी लीन झाला. तेव्हा जालिंदर त्याच्या कानाशी लागून म्हणाले, हे प्रबुद्ध नारायणा, तो हत्तीच्या कानात जन्मलास म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे, तरी आता तू लवकर बाहेर ये. हे ऐकताच कानिफा बाहेर आला. तेव्हा शंकराने त्यास उपदेश करण्यास जालिंदरास सांगितले. त्याप्रमाणे जालिंदराने कानिफास मांडी बसून त्यांना कानात मंत्रोपदेश केला. त्यानंतर जालिंदराने कानिफास सर्व विद्यात प्रवीण केले. मग कानिफास दैवते प्रसन्न करून द्यावीत असे शंकराने जालिंदरास सांगितले. जालिंदराने सर्व दैवतांची प्रार्थना केली. दैवते प्रसन्न होताच त्यांना कानिफास वरदान देण्याची विनंती केली. परंतु ती दैवते म्हणाली, तुला साक्षात दत्तात्रयाने विद्या शिकवली व अग्नीने वरदान देण्याबाबत आम्हाला भीड घातली म्हणून तुला वरदान दिले, पण असे वर आमच्याकडून नेहमी मिळणार नाहीत असे म्हणून सर्व दैवते तिथून निघून गेली. ते पाहून जालिंदरांचा इतका क्रोध आला की त्यांनी त्या दैवतांची खोड मोडण्याची ठरवून वातास्त्राची योजना तयार केली. त्याबरोबर त्या देवांची विमाने प्रचंड वायूच्या मागे भलतीकडेच उडू लागली. तेव्हा देवांनी जालिंदरावर शस्त्रास्त्राचा मारा सुरू केला, परंतु जालिंदरास त्यापासून काहीच इजा पोचली नाही. ते पाहून देवाने प्रथम अग्नीस नष्ट करण्याचा विचार केला, परंतु त्याचा बेत ओळखून जालिंदराने कामिनी अस्त्र सोडून शेकडो सुंदर स्त्रिया निर्माण केल्या. त्यांना पाहून देव मोहित होऊन त्यांच्या मागे लागले. तेव्हा या स्त्रियांनी त्यांना काटेरी वनात नेले, जिथे जालिंदराने स्पर्शास्त्राने त्यांचे पाय झाडात चिटकून त्यांना उलटे टांगले व त्यांची सर्व अस्त्रे स्त्रियाकडून उतरवली. हे दृश्य पाहून शंकर विष्णू यांना हसता हसता परिवार झाली. इकडे कानिफाने जालिंदरांच्या नकळत देवांना वस्त्रे नेसवली. ते पाहून देव प्रसन्न झाले आणि त्यांनी कानिफास वरदान दिले. त्यानंतर श्री शंकर व श्री विष्णू यांची जालिंदराची स्तुती करून त्यास शाबरी विद्येतील जारण, मारण उच्चाटन, स्तंभ व मोहन इत्यादी विषयावर कविता करण्यास सांगितले. त्याप्रमाणे जालिंदराने 12 वर्षात 40 कोटी 20 लक्ष कविता केल्या व कानिफास तयार करून आपण तीर्थयात्रेस निघून गेले. तीर्थयात्रेस जालिंदर डोक्यावर मुळी घेऊन गायीच चालित असत. त्यांच्या मस्तकावरील मुळी वायू वरचेवर धरीत असे. हिंडत ते बंगालमधील हेलपटनास गेले. तेथे मुळीचा चमत्कार होऊन अनेक लोक त्यांना शुद्ध समजून दर्शनास येऊ लागले. तेथे गोपीचंद नावाचे राज्य होते. त्याची आई मैनावती तिथे एका मुळीचा हा चमत्कार पाहिला. तिने त्यांना गुरु करण्याचे ठरवून आपल्या दासीमार्फत त्यांच्या घराचा तपास केला व मध्यरात्रीच्या सुमारात एका ताटात फळफळावळ व पक्वान्ने घेऊन ती जालिंदराच्या भेटीस गेली. त्या भेटीत मैनावती जालिंदराच्या पाया पडू लागली. महाराज, मी आपल्याला शरण आले. मला उपदेश करून जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवावे. मैनावतीची परीक्षा पाहण्यासाठी जालिंदराने तिला नाना प्रकारे छळ केला, परंतु मैनावतीने जालिंदराची सेवा सोडली नाही. एकदा तर जालिंदराने झोपेचे सोंग करून एक मायावी भ्रमर मैनावतीच्या अंगावर सोडला. त्याने मैनावतीची मांडी फोडून रक्तामळ केली, परंतु मैनावतीने सेवेत अंतर न पडू देता जालिंदरांना प्रसन्न होऊन त्यांनी मंत्रोपदेश केला. या संजीवनी मंत्राद्वारे तिला अमर केले. जालिंदराच्या उपदेशाने मैनावतीला आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले व आपला मुलगा गोपीचंद यांना देखील जालिंदराचे शिष्यत्व पत्करावे असे तिला वाटू लागले. एक दिवस राजा गोपीचंद चौरंगावर बसून आपल्या दासीकडून सुवासिक तेले अंगास लावून तेथे आला. ते दृश्य पाहून मैनावती दुःखातिशयाने रडू लागली. तो आवाज ऐकताच गोपीचंद धावत तिच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला.
मैनावती स्फुंदत म्हणाली, बाळा, तुझ्या या सुकुमार देहाचा एक ना एक दिवस राखरांगोळी होणार. तेव्हा यापूर्वीच जालंधरात शरण जाऊन तू आपल्या जन्माचे सार्थक करून का घेत नाहीस? मैनावतीचे भाषण गोपीचंदाच्या लुमावती नामक पट्टराणीने ऐकले व ती मनाशी म्हणाली, आपल्या मुलाला राजाविलास सोडून जोगी बनू पाहणारी ही आई नसून वैरीण आहे. मला यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. इकडे गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश पटला, परंतु तो म्हणाला, आई, जालिंदराच्या सामर्थ्याची परीक्षा घेतल्याशिवाय मी त्यांचे शिष्यत्व पत्करणार नाही. मैनावतीनेही ते कबूल केले. मैनावतीचे भाषणाने दुःखित झालेली लुमावती इतर राण्यांना भेटली व मैनावतीने गोपीचंदास केलेला उपदेश त्यांना ऐकविला. तो ऐकून सर्व राण्यांना अपरिमित दुःख झाले, परंतु लुमावतीने त्यांना धीर देऊन काहीतरी तोड काढण्याचे आश्वासन दिले. रात्री गोपीचंद लुमावतीच्या महालात येताच लुमावतीने गोड गोड भाषण करून त्याला खुश केले व तो हळूच म्हणाली, नाथ, माझ्या ऐकण्यात एक चमत्कारिक गोष्ट आली आहे. ती अशी आहे की जालिंदर नावाचा एक जोगी गावात आला असून त्याची आई त्याची नादास लागली आहे, परंतु त्या जोगड्यांची बायकावर वाईट नजर आहे असे ऐकते. हे ऐकताच गोपीचंदास क्रोध होऊन त्याने प्रधानाला बोलवून जालिंदरास आणावे सांगितले. त्याप्रमाणे प्रधानाने जालिंदरांना पकडून आणताच गोपीचंदाने एक मोठा खड्डा खणून त्यात जालिंदरला टाकले व तो खड्डा घोड्याच्या लिदीने भरून काढला. ही गोष्ट मध्यरात्री घडल्याने कोणालाच माहीत नव्हती किंवा कोणाला समजली नाही. इकडे जालिंदराने वज्रास्त्राच्या योगे ती लीद वरच्यावर अडवून धरली व आपण वज्रास्त्र बनून निर्धास्तपणे आत बसून राहिले. गोरक्षनाथांनी बद्रिकाश्रमी राहून 12 वर्षे उग्र तपश्चर्या केली व आपल्या गुरुचा मच्छिंद्राचा शोध घेण्यासाठी ते देशोदेशी भटकू लागले. अशा प्रकारे फिरत फिरत ते हेलापट्टणास आले व त्यांनी तेथील रक्षकाजवळ आपल्या गुरुची चौकशी केली. त्या रक्षकाने जालिंदरनाथाची हकीकत सांगताच बहुधा आपण तप सोडून गुरुच्या शोधार्थ फिरत राहू म्हणून आपल्या गुरुनीच नवे नाव घेतले असावे अशी मनाची समजूत करून ते भिक्षेसाठी गावात आले व एके ठिकाणी उभे राहून त्यांनी अल्लख असा शब्द विचारला. त्याच ठिकाणी जालंधरला पुरलेले असल्यामुळे तो शब्द ऐकताच जालंधराने आतून आदेश असा शब्द विचारला. ते ऐकून गोरक्षांनी त्यांना त्यांचे नाव विचारून अशी अवस्था होण्याचे कारण विचारले. जालंधराने सर्व हकीकत सांगताच गोरक्षांना गोपीचंदाचा क्रोध येऊन त्याने गोपीचंदांना शिक्षा करण्याची आज्ञा मागविली. परंतु जालिंदर म्हणाले, माझा शिष्य कानिफा मला युक्तीने काढून नेईल, तेव्हा तूर्त हे धाडस न करता आपण तीर्थयात्रेस निघून यावे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे गोरक्षनाथ तीर्थयात्रेस निघून गेले. तिकडे कानिफनाथ फिरत फिरत आपल्या 700 शिष्यासह स्त्री राज्याजवळ आले. त्या राज्यात पुरुष वाचत नाहीत हे सर्वांना ठाऊक होते. मारुतीने ह्या सर्वांना पाहताच त्यांना अशी भीती वाटली की हे लोक कदाचित मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यातून नेतील म्हणून त्यांनी विशाल रूप धारण केले व भुभुक्कार केला. परंतु कानिफनाथांनी वज्रास्त्राने विभूतिमंत्र मारुतीवर सोडले. त्यामुळे मारुती जर्जर होऊन मूर्छित झाला. ते पाहून वायूने मारुती सावध करून कानिफनाथाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. मारुतीने नाथाशी मैत्री करून मच्छिंद्रनाथांना उपद्रव देणार नाही असे वचन देऊन कानिफनाथांना स्त्री राज्यात जाण्याची परवानगी दिली. कानिफनाथ 1 महिना स्त्री राज्यात राहिले व तेथून मच्छिंद्राची आज्ञा घेऊन तीर्थयात्रा करीत हेलापट्टणास गेले. तेथे त्यांनी कीर्ती पाहून गोपीचंदाने त्यास योग्य तो सन्मान केला. पुढे त्यांनी गोरक्षनाथाची एका अरण्यात भेट झाली व पुढे दोघांनी एकमेकाच्या गुरुचा शोध लागला. गोपीचंदाने आपल्या गुरुस लिदीत पुरून टाकल्याची हकीकत समजताच कानिफनाथाचा गोपीचंदाचा क्रोध आला व त्याला समाचार घेण्यासाठी तो आपल्या 700 शिष्यासह हेलापट्टणाच्या अरण्यात जाऊन लागले. कानिफनाथ अरण्यात आल्याची वार्ता कळताच
गुरु करण्याचे ठरवून गोपीचंद त्यांना आणण्यासाठी मोठ्या समारंभाने आणण्यात आला. त्यावेळी गोपीचंदांची मागणी ऐकून कानिफनाथ क्रोधावरून म्हणाले, अरे तू माझ्याजवळ अनुग्रह मागतोस, परंतु मी ज्यांच्याकडून अनुग्रह घेतला त्यांना तू लिदीत पुरून ठेवले आहेस. जालिंदराने खरे म्हणजे त्यावेळी तुझे भस्म करून टाकले असते. हे ऐकताच राजा गोपीचंद भीतीने थरथर कापू लागला. त्यांनी कानिफनाथाची क्षमा मागितली. दुसऱ्या दिवशी राजाने जालिंदरास त्याच ठिकाणी पुरले होते. ती जागा कानिफनाथांना दाखविली. तेथे आल्यावर कानिफनाथ व जालिंदरनाथ या उभयंतांचे बरेच बोलणे झाले व अखेर जमीन दुभंग होऊन गुरु शिष्याची द्रष्टाद्रष्ट झाली. जालिंदराच्या भेटीने सर्वांनाच आनंद झाला. जालिंदरांना पाहताच गोपीचंदाचे पाय धरले. जालिंदरांना पाहताच गोपीचंदाने त्यांचे पाय धरले व अपराधाची क्षमा मागितली. तेव्हा जालिंदराने त्याच्या मस्तकावर आपला वरदास्त्र ठेवून त्यास यावच नी दिवाकरी पृथ्वीवर राहशील असा आशीर्वाद देत म्हटले, हे राजा, तुला जे काही मागायचे असेल ते मागून घे. मी तुला अमर केले आहे, परंतु राजवैभव चिरकाल टिकणार नाही, म्हणून विचार करून ते माग. त्यावर राजवैभव क्षणभंगूर आहे हे जाणून राजाचे वैराग्य वैभवच प्राप्त करून घेण्याचे ठरवले. व तो म्हणाला, गुरु महाराज, अग्नीचा स्पर्श होताच एखादा पदार्थ जसा अग्निमय होतो तद्वतच मला तुमच्यासारखे करून घ्या. हे ऐकून जालिंदरनाथाला आनंद झाला व त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने राजाचा सर्व देह अवलोकन करून त्यास मंत्रोपदेश केला. त्यावेळी राजाला पृथ्वीवरील सर्व पदार्थ क्षणभंगूर व नाशवंत दिसू लागले. ते पाहून राजाच्या मनात वैराग्य निर्माण झाले व त्याने वडाचा चीक आपल्या जटास लावला, कोपीन परिधान केले, कानात मुद्रा घातल्या, शिंगी वाजवली व हातात भिक्षेची झोळी घेऊन ते गुरुवाज्ञेची वाट पाहत राहिले. तेव्हा जालिंदर म्हणाले, आता आपल्या 1800 स्त्रियाकडे भिक्षेसाठी जा व त्यानंतर तपावरणासाठी अरण्यात निघून जा. गुरुच्या आज्ञेनुसार राजा गोपीचंद आपल्या स्त्रियाकडे भिक्षा मागण्यास गेला. त्याला तशा स्थितीत पाहून राजस्त्रियाचा शोक अनावर झाला. त्या म्हणाल्या, ईश्वरी इच्छेने जे व्हायचे ते झाले. आता निदान अरण्यात न जाता येथेच राहून तपाचरण करा. परंतु राजाने त्या गोष्टीस नकार दिला. तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, महाराज, तुमच्याबरोबर अरण्यात कोण बरे बोलेल? त्यावर राजा म्हणाला, ही शिंगी आणि सारंगी माझ्यासाठी बोलतील. मला जमिनीचे आशन आणि आकाशाचे पांघरून पुरेल. कुबडी व फावडी माझ्या दोन्ही बाजूस झोपतील. बरोबर माझे आईबाप भावंडे आहेत, ती मजवर प्रीती करतील. अशा प्रकारे बराच संवाद झाल्यानंतर मैनावतीने त्यास भिक्षा घातली. ती घेऊन राजा जालिंदराकडे गेला. जालिंदराने 3 दिवस त्याला आपल्याजवळ ठेवून उपदेश केला व अखेर बद्रिकाश्रमी जाऊन 12 वर्षे तप करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे गोपीचंद तपाचरणासाठी बद्रिकाश्रमाकडे निघाला. गोपीचंद वाटेमध्ये भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालू लागला. त्यांचे वैराग्य पाहून त्यांच्या प्रजाजनांना हळहळ वाटू लागली. फिरत फिरत गोपीचंद कौल बंगालमधील पौलपट्टल नगरात येऊन पोहोचला. तिथे त्यांची बहीण चंपावती राहत होती. चंपावती ही तिथल्या तिलकचंद राजांची सून होती. गोपीचंदांच्या वैराग्याची हकीकत ऐकून तेथील सारे लोक जालिंदर व मैनावती त्यांना शिव्या देऊ लागले. चंपावतीला अर्थातच ते ऐकून रडू आले. गोपीचंद पौलपट्टल नगरीत आल्याची हकीकत चंपावतीच्या दासींना चंपावतीला जाऊन कळविली. ही बातमी तिलकचंद राजास कळताच तो खेदाने त्या दासीला म्हणाला, आता माझी चांगलीच फजिती होईल. हा घरोघर भीक मागू लागल्यावर लोक मला नाव ठेवतील. तेव्हा त्यास आणून प्रथम आश्रमशाळेत ठेवू द्या. तेथे त्यास वयास घालू आणि एकदाचे नगराबाहेर घालू. तिलकचंदाच्या आज्ञेनुसार दासींनी गोपीचंदास आश्रमशाळेत नेऊन ठेवले. तेथे त्यास त्यांनी जेवावयास घातले. त्यावेळी राजस्त्रियांनी मुद्दामच चंपावतीला तेथे आणून तो प्रकार दाखविला व तिची निर्भसना केली. तो अपमान चंपावतीला इतका असह्य झाला की ती तशीच
घरात पळून गेली व तिने पोटात खंजीर खुपसून आत्महत्या केली. इकडे गोपीचंद दासींना म्हणाला, माझी व चंपावतीची भेट करून द्या. त्यावर दासी म्हणाल्या, यावेळी इकडे येणार नाहीत, जमल्यास रात्री घेऊन येऊ. एवढे सांगून दासी राजवाड्यात परतल्या. तेव्हा त्यांना रक्ताच्या थरव्यात पडलेली चंपावती दृष्टीस पडली. तो प्रकार पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला व भावाकरता चंपावतीने आत्महत्या केली ही बातमी नगरभर पसरली. नगरात उडालेला हाहाकार पाहून गोपीचंदाने अश्वरक्षकास त्याचे कारण विचारले. अश्वरक्षकाने खरा प्रकार सांगताच गोपीचंदास अपरिमित दुःख झाले व तो तेथे एक एक गुण आठवून रडू लागला. आपण इथे आल्यामुळेच हा अनंत घडला असे वाटून तो स्वतःलाच दोष देऊ लागला. त्यावेळी चंपावतीचे प्रेत घेऊन राजवाड्यातील लोक स्मशानभूमीकडे निघाले. त्याला दृष्टीस पडले. ते पाहून गोपीचंदही त्यांच्याबरोबर निघाला. त्यावेळी त्याच्या मनात आले की यावेळी बहिणीचे प्रेत आपण उठविलेच पाहिजे, नाहीतर आपली अपकीर्ती होईल. असा विचार मनात येताच त्याने प्रेत आणणाऱ्या लोकांना म्हटले, तुम्ही प्रेताचे दहन करू नका. मी जालंधर गुरूंना येथे आणून प्रेत उठवतो. मला फक्त 4 दिवसाची मुदत द्या. परंतु त्या भाषणाकडे कुणाचीच लक्ष दिले नाही. त्या लोकांनी प्रेत चित्तेवर ठेवून चित्ता रचली व आता अग्नी लावणार. तोच गोपीचंद चित्तेवर बसून म्हणाला, हिच्याबरोबर माझेही भस्म करा, म्हणजे जालंधर गुरु तुमच्यासुद्धा सर्व नगरीची भस्म करेल. गोपीचंदाच्या या भाषणाचा तिलकचंदास राग येऊन तो म्हणाला, तू आपल्या गुरुची एवढी थोरवी गातोस व त्याची प्रचिती दाखव पाहू. आम्ही हे प्रेत 4 दिवस असेच ठेवतो असे म्हणून गुरुला दाखवण्यासाठी प्रेताचा डाव हात त्यास लावून कापू दिला. गोपीचंद खूप दूर गेल्यानंतर त्या सर्वांनी चित्तेस अग्नी दिला. त्याच वेळी एकंदर प्रकार अंतर्ज्ञानाने जाणून जालिंदरनाथ प्रयाणस्त्राची विभूती कपाळास लावून क्षणार्धात गोपीचंदाच्या समोर उभे राहिले. गोपीचंदाने त्यास वंदन करून सर्व हकीकत निवेदन केले. तेव्हा जालिंदर गोपीचंदास घेऊन स्मशानात गेले व त्यांनी चंपावतीच्या हातात संजीवनी मंत्राची विभूती लावली. त्याबरोबर चंपावती उठून उभी राहिली व त्याच्या पाया पडली. हे पाहून सर्वांनाच विलक्षण आश्चर्य वाटले. तिलकचंद आपल्या अपराधाची वारंवार क्षमा मागू लागला. जालंधराने रात्री चंपावतीकडून स्वयंपाक करविला व चंपावतीला आपला उच्छिष्ट ग्रास देऊन नाथपंथी बसवले. तुझा गुरु स्त्रीराज्यात गेला आहे असे कानिपाकडून समजल्यामुळे गोरक्ष आपल्या गुरुच्या शोधार्थ स्त्रीराज्याकडे निघाला. त्यावेळी कलिंगा नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह स्त्रीराज्यात निघाली होती. गोरक्षाची व तिची रस्त्यात गाठ पडली. तेव्हा गोरक्षाने तिची विचारपूस केली. ती म्हणाली, मी मैनाकिनी राणीच्या राज्यात गायन करण्यासाठी जात आहे. ते ऐकून आपणही तिच्याबरोबर जावे असा बेत करून गोरक्षाने हा बेत तिच्या कानावर ठेवला. तेव्हा कलिंगा म्हणाली, तुमच्या अंगात कोणता गुण आहे ते आधी मला सांगा. त्यावर गोरक्ष म्हणाले, मला गाता येते, मृदंगही उत्तम वाजवता येतो. कलिंगांचे आपले गुण येथेच दाखव असे सांगताच गोरक्षाने गंधर्व मंत्राने विभूती मंत्रून कपाळात लावली व ती चोहीकडे फेकून गायन सुरू केले. त्यावेळी पशु पक्षी झाडे एवढेच काय परंतु दगडही गाऊ लागले. तो चमत्कार पाहून कलिंगाने त्यास त्यांचे नाव गाव विचारले. त्यावेळी खरे नाव न सांगता गोरक्षाने आपले नाव पूर्वडाम असे सांगितले. आपणा स्त्रीराज्यात घेऊन जाण्यासाठी तिची मनधरणी केली. परंतु कलिंगा म्हणाली, मी राज्यात फक्त स्त्रियांनाच जातात. मारुतीच्या भूकाराने त्यांना गर्भ राहतो. पुरुषाचा गर्भ राहिल्यास गुण पडतो व स्त्रीचा राहिल्यास जगतो. शिवाय मारुतीच्या पुढे तुझा कसा निभावा लागेल. त्यावर गोरक्ष म्हणाला, त्याची काळजी करू नकोस असे सांगून तिने कलिंगाबरोबर रथातून स्त्रीराज्याकडे निघाले. त्यावेळी त्यांनी वस्त्र, स्पर्श, मोहन व नाग या अस्त्राची योजना केली. त्यामुळे स्वराज्यात शिरताना त्यांच्या अस्त्राच्या योगामागे मारुतीचे प्राण कासावीस झाले. तेव्हा त्याने श्रीरामाची प्रार्थना केली. श्रीरामाने त्याची सुटका करून त्यास पोटाशी धरले व नाथपंत लोक आपले पूर्ण भक्त असून त्यांच्या वाटेस जाऊ नकोस असे सांगितले. नंतर गोरक्षाचा स्त्री राज्यात जाण्याचा हेतू जाणून घेण्यासाठी श्रीराम मारुती ब्राह्मण वेशाने त्यांच्याकडे गेले. त्यावेळी गोरक्षाने आणि मच्छिंद्रास आणण्यासाठी जात आहेत असे सांगितले.
ते ऐकून मारुती चिंतातुर होऊन त्यास मैनाकिनी राणीच्या महालात गुप्तपणे शिरला व तिला जागी करून म्हणाला, मी वचनाप्रमाणे मच्छिंद्रनास तुझ्या स्वाधीन केला, परंतु त्याचा शिष्य गोरक्षनाथ त्याला नेण्याकरता येत आहे, तरी मच्छिंद्र जाणार नाही अशी तजवीर कर, असे सांगून तो निघून गेला. लवकरच कलिंगाविषयीने मैनाकिनीच्या भेटून आपला गायन व नृत्याचा कार्यक्रम दरबारात ठरविला व रात्र होताच ती आपल्या सरंजामासह राजवाड्याकडे निघाली. तेव्हा गोरक्षही स्त्रीवेश घेऊन त्याच्यासोबत निघाली. दारास पोचताच मच्छिंद्र व मैनाकिनी यांना वंदन करून कलिंगाने आपला कार्यक्रम सुरू केला. कलिंगीची गाणी ऐकून दरबारातील सर्वांनाच आनंद झाला. राणी व मच्छिंद्रही माना डोलावून शाबासकी देऊ लागले. त्यावेळी गोरक्षनाथ पखवाज वाजवताना पखवाजातून मुद्दामच चलो मच्छिंद्र गोरख आया असा ध्वनी काढू लागले. ते ऐकून मच्छिंद्रांना कमालीची विस्मय वाटला व गोरक्ष तिथे आलाच कसा हा विचार पडून त्याने मन गाण्यावर उडाले. इकडे मैनाकिनीचीही तीच अवस्था झाली व अखेर या प्रश्नाची शहानिशा करण्यासाठी तिने स्त्रीवेशधारी गोरक्षास एकांत स्थळी नेऊन गुरुची शपथ घालून खरा प्रकार विचारला. तेव्हा गोरक्षाने आपण स्त्री नसून मच्छिंद्रनाथचा शिष्य गोरक्ष असल्याचे सांगितले. ते ऐकून मैनावतीने त्यास पुरुषवेश धारण करण्यास सांगून मच्छिंद्राकडे नेले. गोरक्षांना पाहून मच्छिंद्र विलक्षण आश्चर्य वाटले. त्यावेळी गोरक्ष म्हणाला, गुरु महाराज, आपण जगोद्धार करण्याचे सोडून विशेष सुखात कसे रमलात? त्यावर मच्छिंद्र म्हणाले, गोरक्षा, मी काय करू? मारुतीने मला ह्या फंद्यात आणून सोडले. यावर गोरक्ष म्हणाले, महाराज, तुम्हाला अनेक शिष्य आहेत, पण मला तुम्ही एकटेच गुरु आहात. माशांना उदकातून गती नाही, त्याप्रमाणे माझा सर्व आधार आपणच आहात. हे बोलत असताना त्यांची नेत्रे आसवानी दाटून आले. तेव्हा मच्छिंद्राने पुष्कळ बोध करून त्यांचे समाधान केले. गोरक्षाचे मन आपल्या राज्यात रमावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले, परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. उलट गोरक्षाने मच्छिंद्रांना ते राज्य ताबडतोब सोडण्याची कळकळीची प्रार्थना केली. ते म्हणाले, गुरु महाराज, आपण कवी नारायण असून जगोद्धारासाठी हा अवतार धारण केला आहे, तरी येथे विषय सुखात गुंतून न राहता विश्वाच्या कल्याणासाठी इथून बाहेर चला. गोरक्षाचे हे भाषण ऐकून मच्छिंद्राच्या मनात वैराग्य निर्माण झाले व त्यांनी राणीपाशी जाण्याची गोष्ट काढली. राणीला अर्थातच अपार दुःख झाले. तिने गोरक्षांना भेटून दिनवन्या स्वरात म्हटले, बाळा, हवे तर ह्या सर्व राज्याचा कारभार तू आपल्या हाती घे, परंतु नाथांना घेऊन जाऊ नकोस. त्यावर गोरक्ष म्हणाले, आम्ही योगी, आम्हाला तिरुलक्क्याच्या राज्याचाही परवा नाही. ते ऐकून निराश झालेल्या राणीने निदान 6 महिने ते राहण्याबाबत गळ घातली. गोरक्ष म्हणाले, मी समय राहतो, परंतु आमच्या जाण्याचा नक्की दिवस आधीच ठरव. राणी म्हणाली, ठीक आहे, चैत्रशुद्ध प्रतिपदेश मोठ्या खुशीने तुम्ही दोघांची रवानगी करेन. अशा प्रकारे राणीने मोठ्या प्रयत्नाने गोरक्ष व मच्छिंद्र यांना 6 महिने ठेवून घेतले. या काळातही राणीने गोरक्षांना मोहात पाडण्यासाठी त्याचे लग्न करून देण्याचे ठरले. त्यासाठी राजवाड्यात कोणतीही सुंदर स्त्री तू निवड असे सांगितले, परंतु गोरक्ष म्हणाले, मला कर्णमुद्रिका या 2 बायका आहेत, आणखी 3री बायको नको. तरीही राणीने गोरक्षांना मोहात पाडण्यासाठी एक सुंदर स्त्री त्यांच्याकडे पाठवलीच. त्या स्त्रीचे गोड भाषणाने व नेत्रकटाक्षाने गोरक्षांना मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु गोरक्षावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. तेव्हा त्या निर्लज्ज स्त्रीने आपला एक अवयव त्यांना दाखवण्यास सुरुवात केली, परंतु गोरक्षांचे मन तीळ मात्र विचलित झाले नाही. ते पाहून त्या स्त्री निराशाने निघून गेली. त्यानंतर 6 महिने संपून वर्ष प्रतिपदेचा दिवस उजडला. आता नाथासह विरह होणार या कल्पनेने मैनाकिनी विलक्षण दुःखीत झाली. त्या दिवशी राणीच्या आग्रहावरून दोघे नाथ एकत्र जेवले. त्यावर आपण मी नाथास बरोबर नेणार काय असा प्रश्न राणीने विचारला. मच्छिंद्र म्हणाले, तू सांगशील तसे करेल. राणी म्हणाली, आपण गेल्यावर ह्या मारुतीच्या भुभुक्कारापासून वाचणार नाही, तर यास घेऊन जावे. ते ऐकून नाथांनी मेनननाथास बरोबर नेण्याचे ठरवले. जाण्यापूर्वी राणीने गोरक्षांना मोहात पाडण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. आम्ही सर्व स्त्रिया तुझ्या बटीक होऊन तुला हवे तेवढे
रतिसुख देऊ असेही सांगितले, परंतु गोरक्षाच्या वैराग्यशील मनावर त्याचा काही देखील परिणाम झाला नाही. त्यांनी मिनलनाथास खांद्यावर घेऊन व मच्छिंद्राचा हात धरून ते राजवाड्याबाहेर पडले. ते निघण्यापूर्वी राणीने गोरक्षाच्या नकळत एक सोन्याची वीट मच्छिंद्राच्या झोळीत टाकली. त्यानंतर तीर्थयात्रा करत करत ते तिघेजण महाराष्ट्रातील गर्भगिरी पर्वतावर वाल्मिक ऋषीच्या स्थानी आले. तेथील अरण्य अतिशय दाट व भयानक होते. मच्छिंद्राच्या झोळीत सोन्याची वीट असल्याने त्यांना अतिशय काळजी वाटत होती. अर्थात हे सर्व नाटक गोरक्षाची परीक्षा पाहण्यासाठीच होते. नाथांना चिंतेत पडलेले पाहून आपल्या गुरुजवळ निश्चित काहीतरी संपत्ती असली पाहिजे अशा गोरक्षाने तर्क केला. पुढे एके ठिकाणी मच्छिंद्राने आपली झोळी गोरक्षाकडे दिली आणि प्रात्यविधीसाठी गेले. ती संधी साधून गोरक्षाने झोळीत पाहिले तर सोन्याची वीट. गोरक्षाने लागलीच ती वीट फेकून देऊन तिच्या जागी तेवढ्याच वजनाचा धोंडा ठेवला. पुढे ही गोष्ट मच्छिंद्रांना कळताच ते मोठमोठ्याने रडून गोरक्षाला शिवाय देऊ लागले. परंतु ते मनावर न घेता गोरक्ष गुरुचा हात धरून पर्वत चढू लागले. चढता चढता सिद्धियोग मंत्र जपून त्याने लघुशंका केली. त्याचबरोबर तो पर्वतच सुवर्णमय झाला. त्याकडे बोट दाखवून गोरक्ष म्हणाला, गुरु महाराज, आपणास हवे तेवढे सोने यातून घ्या. तो चमत्कार पाहून मच्छिंद्राने गोरक्षास पोटाशी धरून शाबासकी दिल्याने म्हणाले, बाळा गोरक्षा, माझ्यासाठी परीस सोडून या सोन्यास घेऊन मी काय करू. नंतर गोरक्षाने विचारले, गुरु महाराज, आपण ती वीट कशाकरता घेतली होती. त्यावर नाथ म्हणाले, त्या संपत्तीतून साधू संतास भोजन घालावे अशी माझी इच्छा होती. हे ऐकताच गोरक्षाने विभूती मंत्रून स्वर्गाकडे फेकली व चित्रसेन गंधर्वास खाली बोलावून घेतले. त्यांची काय आज्ञा आहे असे विचारतात. गोरक्षाने त्यांना देव, गण, गंधर्व, साधू, संत, बैरागी व संन्यासी यांना बोलवून आणण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे चित्रसेनाने सर्वांना बोलवून आणले. त्यावेळी गोरक्षाने अष्टसिद्धींना पाचारण करून सर्व स्वयंपाकाची तयारी केली. या भोजन समारंभास गहिण्यात आले नाहीत. ही गोष्ट गोरक्षाला समजताच त्याने मच्छिंद्राकरवी कनकगिरीच्या मधुब्राह्मणास पत्र लिहिले. ते पाहून तो ब्राह्मण गहिनीनाथास घेऊन आला. त्यावेळी मच्छिंद्राने त्यास मोठ्या प्रेमाने पोटाशी धरून करभंजन नारायणाचा अवतार असल्याचे सर्वांना सांगितले. या प्रसंगी श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून मच्छिंद्राने गर्भादी पर्वतावर जाऊन गहिनीनाथाचा अनुग्रह दिला व त्यास सकळ विद्यात प्रवीण केले. या गर्भाद्री पर्वतावर स्वतः भगवान शंकरही राहिले होते. ते अद्यापही तेथेच आहेत. त्यांना म्हातारदेव असे म्हणतात. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथ व पूर्वेस जालिंद्रनाथ राहिले. पर्वतापलीकडे वडनावळ या गावी नवनाथ राहिले. विटे गावात रेवणसिद्ध व गर्भादी पर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिले. त्यांनी गहिनीनाथाकडून 1 वर्षात विद्याभ्यास करून घेतला व त्यास मधुब्रह्मणाकडे पाठवून दिले. एकेकाळी सूर्याची व उर्वशीची नजरानजर होऊन सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमात पडून तेथे अगस्तीची उत्पत्ती झाली. दुसरा भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. यापासून 3103 वर्षांनी धुमीनारायणाचा अवतार होईल हे जाणून त्या ऋषीने ते भर्तरी भिक्षापात्र जपून ठेवले व त्यावेळी धुमीनारायणाने त्या भर्तरीचा जन्म घेतला. या मुलाला सांभाळ बरेच दिवस अरण्यातील हरणीने केला. पुढे जयसिंग नावाच्या भाटाने ते मूल आपल्याबरोबर नेले. एकदा तो भाट त्याला घेऊन विश्वेश्वराच्या दर्शनास गेला असता पिंडूतून यावेळी भर्तरी, आपण अवतार घेतलात, ही गोष्ट आनंदाची गोष्ट आहे असा आवाज ऐकू आला. तो ऐकून ते मूल अवतारी होऊन अशी भाटाची खात्री झाली व त्याचे नाव भर्तरी असे ठेवले. भर्तरी 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या बापास चोरांनी ठार मारले. तेव्हा आईसह त्यांना दुःखाचे प्राण सोडला. परंतु लवकरच भर्तरीचा व काही व्यापाऱ्यांची गाठ पडली. त्यांची हकीकत समजल्यानंतर ते त्यांना घेऊन अवंती नगरास आले. रात्रीच्या वेळी ते शेकोटी पेटून बसले असता कोल्हेकोळी सुरू झाली. भर्तरीस प्राण्याची भाषा येत असल्यामुळे त्यांना चोर येणार असल्याची व्यापाऱ्यांना सांगितले. त्याप्रमाणे खरोखरच चोर आले. त्यावेळी चोरांनी काही चोरले नाही, परंतु थोड्या वेळाने कोल्हे ओरडू लागले व त्या ओरडण्याचा अर्थ व्यापाऱ्यांनी भर्तरीस विचारला. भर्तरी म्हणाला, ज्याला शंकराने वर दिला आहे असा एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास येत आहे. त्याच्याकडे 4 रत्ने आहेत. त्याला मारून त्याच्या रक्ताचा खिळा गावाच्या
दरवाजास व आपल्या कपाळास जो लावेल तो अवंतीचा राजा होईल. त्यावेळी विक्रमराजा तेथून जात होता. भर्तरीच्या तोंडाची गोष्ट ऐकताच तो राक्षसाला मारण्यासाठी तेथून निघाला. ते राक्षस पर्वतीने शाप दिलेला चित्रमा गंधर्व होता. विक्रमाने त्यास ठार मारून भर्तरीने सांगितल्याप्रमाणे केले. त्यावेळी चित्रमा गंधर्व विमानात बसून स्वर्गलोकी निघून गेले. भर्तरीने जसे सांगितले तसेच घडलेले पाहून विक्रमाने व्यापाऱ्यांना बराच पैसा देऊन भर्तरीला मागून घेतले. त्यावेळी अवंतीस शुभ विक्रम राजा राज्य करीत होता. त्यास पुत्र नसल्याने त्याचा प्रधान त्यास म्हणाला, महाराज, आता आपणास पुत्र होण्याची आशा नाही, तेव्हा कन्येस उत्तम वर पाहून त्यालाच राजावर बसवावे, कारण जावई पुत्रासमानच असते. ही गोष्ट राजास पसंत पडून तो म्हणाला, आता एक हत्तीच्या गळ्यात माळ द्या. ती माळ ज्याच्या गळ्यात पडेल त्यालाच आपण राजावर बसू. ही माझी कन्या त्यास अर्पण करेल. त्याप्रमाणे प्रधानाने एका हत्तीस माळ देऊन सोडले. ती माळ हत्तीने नेमकी विक्रमाच्याच गळ्यात घातली. तेव्हा प्रधानाने त्यास वाजत गाजत दरबारात आणले. तेव्हा शुभ विक्रमाने त्यास आपली कन्या अर्पण करून राज्याभिषेक केला. त्यामुळे भर्तरी आपापच युवराज झाला. पुढे विक्रमाच्या सुमंतिक नामक प्रधानाने आपली कन्या पिंगला भर्तरीस देण्याची इच्छा विक्रमाजवळ प्रकट केली. ती गोष्ट विक्रमास पटून भर्तरी व पिंगला या दोघांचे थाटामाटात लग्न झाले. या भर्तरीने आणखी 1200 स्त्रिया केल्या होत्या, परंतु त्याला पिंगलाच मुख्य होती. भर्तरीचा स्त्रीसुखाची आवड असल्यामुळे तो सदोदित स्त्रियातच रमला असे. ही गोष्ट पाहून सूर्याला अतिशय वाईट वाटले. तो मनाशी म्हणाला, माझ्या 2 मुलांपैकी अगस्तीने ईश्वरप्राप्ती करून घेतली आहे, परंतु भर्तरी अजूनही विशेष सुखातच आयुष्य फुकट घालवत आहे. यावर युक्ती विचारण्यासाठी सूर्य दत्तात्रेयाला भेटला व त्याने सर्व हकीकत त्यांना कष्टी स्वर्गात सांगितली. दत्तात्रेय म्हणाले, तू मुळीच चिंता करू नकोस. मी त्यास नाथपंथी बनवून चिरंजीव करतो. पुढे एकदा भर्तरी आपल्या सैन्यासह चालत असता त्यास व त्याच्या सैन्यास तहान लागली व ते आसपास पाणी शोधू लागले. ही गोष्ट दत्तात्रेयाला समजतात त्यांनी जवळच एक मायावी तळे निर्माण केली. हे तळे पाहताच भर्तरीस आनंद झाला व तो पाणी तोंडात टाकणार एवढा दत्तात्रेय ओरडून म्हणाला, अरे तू कोण आहेस? तुझ्या गुरुचे नाव काय? भर्तरी आपले नाव सांगून म्हणाला, मी अद्याप गुरु केला नाही. मग तू अपवित्र आहेस, तेव्हा ह्या पाण्यास स्पर्श देखील करू नको. दत्तात्रेय रागाने म्हणाले. भर्तरीचा जीव तहानेने व्याकुळला होत असल्यामुळे तो हात जोडून म्हणाला, आता आपणच अनुग्रह द्या व हे मला पाणी पिऊ द्या. त्यावर दत्तात्रेय म्हणाले, मी अनुग्रह देतो, परंतु तू 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली पाहिजे. भर्तरी म्हणाला, मी तपश्चर्या जरूर करेल, परंतु माझे मन अजूनही संसारांतच गुंतले आहे. याकरता मला संसार करण्यास 12 वर्षे मोकळीक द्यावी. दत्तात्रेयाने ती गोष्ट कबूल केली व भर्तरीस अनुग्रह देऊन ते गुप्त झाले. एक दिवस भर्तरी आपली पटराणी पिंगला हिच्यासह प्रेम गोष्टी करीत असता भर्तरीने सहज म्हटले, पिंगले, जर मी तुझ्या आधी मरण पावलो तर काय करशील? पिंगला त्वरित म्हणाले, नाथ, मी ताबडतोब सहगमन करून तुमच्याबरोबर येईल. त्यावर भर्तरी म्हणाला, तुझे हे बोलणे केवळ तोंडापुरतेच आहे, कारण जीव हा सर्वांचाच प्यारा आहे. तो विषय तेवढ्यापुरता संपला. पुढे एकदा भर्तरी शिकारीस गेला असता त्याला पिंगलेने एक शब्द आठवले. ती परीक्षा पाहण्यासाठी त्याने हरणीच्या रक्ताने आपली वस्त्रे भिजवून ती सेवकाकडे पिंगलेकडे पाठवून दिली व राजा शिकारीत मरण पावला असा निरोप दिला. राजाज्ञा मानून त्या सेवकाने पिंगलेस ती वस्त्र दाखविली. राजाचा निरोप तीस करताच ती निरोप ऐकताच पिंगलेने शोकाने हंबरडा फोडला व लागलीच अग्निकुंड रचून त्यात उडी टाकली. संध्याकाळी भर्तरी शिकारीहून परत आल्यानंतर त्याला हा विपरीत प्रकार समजला व त्या क्षणातच त्यास वैराग्य उत्पन्न होऊन तो अन्नपाणी वर्ज्य करून स्मशानात बसून राहिला. त्यामुळे राज्यकारभाराची जबाबदारी विक्रमावर येऊन पडली. भर्तरीची अवस्था पाहून सूर्योदयास दया आली.
त्याने दत्तात्रयाची प्रार्थना केली. त्यावेळी दत्तात्रय प्रगट होऊन म्हणाले, तू काळजी करू नकोस, मी गोरक्षास त्यांच्याकडे पाठवून त्यास योग्य मार्गाला लावतो. त्यावेळी दत्तात्रयाने गोरक्षांना भेटून भर्तरीस अनुदान देण्यास सांगितले, अनुग्रह देण्यास सांगितले. दत्तात्रयाच्या आज्ञेनुसार गोरक्ष स्मशानात आले. भर्तरीचे अन्न पाण्या वाचून रोड झालेले शरीर पाहून त्यास त्याची दया आली. त्याने विचारले, भर्तरी कोणासाठी रडत आहेस? भर्तरीने पिंगळीच्या मरणाची हकीकत सांगताच गोरक्ष हसून म्हणाले, अरे अशा हजारो पिंगला आम्ही क्षणात निर्माण करीन. भर्तरी म्हणाला, मग कर पाहू. त्यावर गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप करून खरोखरच हजारो पिंगला क्षणार्धात निर्माण केला. ते प्रकार पाहून भर्तरी आश्चर्यचकित झाला. त्यानंतर पिंगला भर्तरीस म्हणाली, आता आपण संसाराचा मोह सोडून आपल्या उद्धाराचा मार्ग पाहावा. पिंगलीच्या या उपदेशाने भर्तरीचे संसाराबद्दलचे प्रेम पूर्णपणे नष्ट झाले व त्याने गोरक्षास शरण जाऊन आपला उद्धार करण्याची प्रार्थना केली. गोरक्षाने त्याची परीक्षा पाहून हा खरोखर संसारास विटला आहे याची खात्री पटताच त्याच्या कपाळास विभूती लावली. त्याचबरोबर एका क्षणात ते दोघे गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रयापाशी आले. श्री दत्तात्रयाने भर्तरीस मंत्रोपदेश करून सर्व विद्यात प्रवीण केले व त्यास घेऊन ते बद्रिकाश्रमी गेले. तेथे भर्तरीस तपास बसून ते गिरनार पर्वतावर आले. तेथे लवकरच मच्छिंद्र व गोरक्ष गिरनार पर्वताकडे चालले असता त्यांना वाटेत एक विलक्षण दृश्य पडले. तेथील शहागर राजाने आपल्याच मुलाचे हातपाय तोडून त्यास वेशीवर आणून टाकले. वास्तविक तो पुत्र शहागर राजास श्री शंकराच्या प्रसादाने प्राप्त झाला होता. त्याचे नाव कृष्णसागर असे होते. त्याचे हातपाय तोडण्याचे कारण मोठे चमत्कारिक होते. ते असे, शहागर राजाची पत्नी मंदाकिनी मरण पावल्यानंतर त्याने चित्रकूटच्या भुजध्वज राजाची कन्या भुजवंती त्याशी विवाह केला होता. पुढे एक दिवस शहागर राजाच्या शिकारीस गेला असता त्याच्या भुजवंताची नजर पतंग उडवीत असलेल्या कृष्णागरावर जाऊन ती कामाने व्याकुळ झाली व हा आपला सावत्र मुलगा आहे ही गोष्ट विसरून तिने त्यास आपल्या महालात बोलवून आपला काम शांत करण्यास सांगितले. परंतु कृष्णागराला आपल्या सापत्न मातेबरोबर असा नीच व्यवहार करणे प्रशस्त वाटले नाही व तिचा हात झिरकारून तो निघून गेला. ते पाहून आता हा राजा सर्व हकीकत सांगेल राजास व राजा आपला प्राण घेईल या भीतीने राणी भुजवंतीने आत्महत्या करण्याचा निश्चय घेतला. परंतु तिच्या दासीला हा प्रकार समजतात तिने राणीची समजूत काढून म्हटले, मी सांगते त्याप्रमाणे आपण वागलात तर आपल्यावरील सर्व संकट दूर होईल. असे सांगून ती पुढे म्हणाली, महाराज येतील तेव्हा आपण दागदागिने फेकून देऊन स्वस्थ झोपून राहू. महाराजांनी कारण विचारतात कृष्णसागर वाईट इच्छेने महालात आला असे रडतडत सांगा. म्हणजे महाराज कृष्णागरावसाच ठार मारते. दासीची ही युक्ती राणीस पटली व तिने त्याप्रमाणे केले. कृष्णागर वाईट इच्छेने राणीच्या महालात येऊन शिरला. राजा समजताच त्याने रागाच्या भरात कृष्णसागराचे हातपाय तोडून त्यांच्या वेशीजवळ टाकले. वेशीजवळ तळपत असलेल्या कृष्णागराची ती अवस्था पाहून नाथांना दया आली व त्यांनी अंतरदृष्टीने सर्व प्रकार जाणून घेऊन त्यांनी चौरंगावर पडलेल्या कृष्णागरास चौरंगी नाथ असे नाव ठेवले व ते दोघे त्याला मागण्यासाठी राजाकडे गेले. नाथांना पाहून राजास परमानंद झाला व त्याने येण्याचा हेतू त्यास विचारला. तेव्हा त्याने कृष्णागरास मागून घेतले व त्यास घेऊन ते बद्रिकाश्रमास गेले. तेथील एका काळोख्या गुहेत त्यांनी त्यास ठेवले व त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्यास म्हटले, तू या ठिकाणी तपस्वीस बसशील काय? चौरंगनाथ ताबडतोब म्हणाला, आपण सांगाल तसे करील व ठेवाल तसे राहील. मग त्यांनी म्हटले, ठीक आहे, तू तुझी दृष्टी निरंतर या दगडावर असू दे. जर नजर दूर केलीस तर तू तात्काळ शिळाहून पडशील, तू नाहक मरशील, तुला रोज एक फळ मिळेल अशी व्यवस्था केली जाईल. असे सांगून त्यांनी मंत्रोपदेश केला व गुहेच्या तोंडाशी शिळा ठेवून दोघे निघून गेले. इकडे चौरंगीनाथाने गुहेत राहून कडक तपश्चर्या सुरू केली. निरंतर दगडाचेच पाहण्याची पुरेशी जा असल्यामुळे तो फळ न खाता केवळ वायुभक्षण करून त्या दगडाकडे पाहत तपश्चर्या करू लागला. त्यामुळे त्यांचे शरीर क्रश होऊन हाडाचा सापळाच शिल्लक होता.
पुढे तीर्थयात्रा करीत मच्छिंद्र गोरक्ष काशीस आले. तेथील त्रिविक्रम राजा मरण पावला होता. त्यामुळे त्यांची राणी रेवती व त्याचे प्रजाजन त्यांच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता. ते पाहून गोरक्षांना रेवतीची दया आली व राजाला जिवंत करण्याची आपली इच्छा त्यांनी गुरुजवळ बोलून दाखवली. परंतु मच्छिंद्राने अंतर्दृष्टीने पाहताच राजाचा आत्मा ब्रह्मरूपी असल्यामुळे त्याला समजले व त्याने राजा जिवंत होऊ शकणार नाही असे गोरक्षांना सांगितले. परंतु गोरक्ष आपला हेका सोडिनात. तेव्हा मच्छिंद्राने सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी म्हटले, बाळा, आता फक्त एकच उपाय करून राजा जिवंत होईल. मी राजाच्या मृतदेहात प्रवेश करेल आणि 12 वर्षांनी मी परत माझ्या देहात येईल. तोपर्यंत तू माझा देह नीट रक्षण कर. गोरक्षाने ही गोष्ट ऐकून ही गोष्ट करताच मच्छिंद्राने योग बलाने आपले प्राण काढून राजाच्या देहात प्रवेश केला. त्याचबरोबर राजा जिवंत होऊन सर्वत्र आनंद झाला. नंतर गोरक्षाने शिवालयातील गुरुवाच्या स्त्रीला सर्व हकीकत सांगून देहरक्षणासाठी एकांत स्थळ विचारले. तिने देवळातील एका बोहरात नाथाचा देह ठेवून देण्यास सांगितले. गोरक्षाने त्याप्रमाणे केले. ही गोष्ट गुप्त ठेवण्याबद्दल तिला बजावून ते तीर्थयात्रेस निघून गेले. परंतु स्त्रियाच्या तोंडी कोणतीही गोष्ट गुप्त राहणे कठीणच. पुढे एकदा राणी रेवती शिवालयात आली असता त्या गुरुविनीने राणीला सत्य परिस्थिती सांगून टाकली. एवढेच नव्हे तर मच्छिंद्राचा मृतदेह सुद्धा दाखवले. ही हकीकत ऐकून राणीने राजाला अमर करण्यासाठी त्या देहाचा नाश करण्याचे ठरवून रात्रीच्या वेळी गुप्तपणे मच्छिंद्राचा देह बाहेर काढला व त्याचे तुकडे करून फेकले दिले. ही हकीकत शंकरांना समजता त्यांना विलक्षण दुःख झाले. त्यांनी तिकडे कैलासावर आणून वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची चामुंडाला आज्ञा केली. त्याप्रमाणे वीरभद्राने ते तुकडे जपून ठेवले. इकडे गोरक्ष तीर्थयात्रा करीत भागानगर येथे आले. वाटेतच त्यांनी माणिक शेतकऱ्याकडे भिक्षा मागितली. त्यावेळी ते म्हणाले, तुला काय हवे ते माग. माणिक म्हणाला, तुम्हाला काय देणार, त्यापेक्षा तुम्हीच काय हवे ते मला सांगा. तेव्हा गोरक्ष म्हणाले, मग ऐक तर, जी गोष्ट मी तुला करावी अशी वाटेल अथवा जिची तुला खूप आवड आहे त्या गोष्टीचा तू त्याग कर. माणिक शेतकऱ्याने ते कबूल करताच गोरक्ष तेथून निघून गेला. इकडे माणिक शेतकऱ्याच्या घरी जाता येईना तेव्हा तो तेथेच रामनामाचा जप करत उभा राहिला. वायुभक्षणाशिवाय त्याला दुसरा मार्गच राहिला नाही. जिकडे गोरक्ष चौरंगीनाथाचा समाचार घेण्यास गेले त्यावेळी चौरंगीच्या शरीरावर वारूळ निर्माण झाले होते. ज्याने ते वारूळ काढताच रामनाम घेत असलेला चौरंगी त्यांच्या दृष्टीस पडला. त्यास नवे हातपाय फुटले होते. चौरंगीनाथाच्या तपाशी वाखाणणी करून गोरक्षाने त्याला श्री शंकराकडे नेले व शस्त्रास्त्र विद्येत निपुण करून सर्व देवाकडून वरदाने देविली. नंतर त्याला घेऊन ते शहागर राजाच्या राज्यात आले व आता आपल्या बापास आपला प्रताप दाखव असे त्याने चौरंगी सांगितले. त्याबरोबर चौरंगीने वातास्त्राने राजास आकाशात उडविले. ते पाहून राजा त्या दोघा नाथांना शरण गेला. तेव्हा गोरक्षाने चौरंगी हा तुझा मुलगा आहे असे राजा सांगितले व बुजवंतीने केलेले कपटकारस्थाने त्याला निवेदन केले. ते ऐकून क्रोधिष्ट झालेल्या राजाने बुजवंती राणीस राजवाड्यातून हाकलून दिले. त्यावर गुरुविनीला भेटून गोरक्षाने मच्छिंद्राच्या देहाबाबत विचारणा केली. तेव्हा तिने भीत सर्व हकीकत त्यांना सांगितली. ते ऐकून गोरक्षाने सूक्ष्म देहाने सर्वत्र फिरून मच्छिंद्राच्या देहाचा तपास काढला. तेव्हा तो देह कैलासावर वीरभद्राच्या ताब्यात असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी मच्छिंद्राने वीरभद्र व शिवगण या दोघांना जेरीस आणले होते. त्यामुळे आपल्या शत्रूचा देह अनायासे ताब्यात आल्याचे पाहून त्यांना मनस्वी आनंद झाला व ते देह गोरक्षांना परत मिळू नये यासाठी त्यांनी जीवापाड प्रयत्न करीत होते. परंतु गोरक्षनाथ व चौरंगीनाथ यांच्या अपार सामर्थ्यापुढे त्यांचे काही चालले नाही व मच्छिंद्राचा देह अखेर गोरक्षाच्या स्वाधीन करावाच लागला. पुढे लवकरच मच्छिंद्राने आपल्या जुन्या देहात प्रवेश केला व त्याचवेळी राजा त्रिविक्रम मरण पावला. त्यानंतर मच्छिंद्र, गोरक्ष आणि चौरंगी हे तिघेजण तीर्थयात्रा करीत करीत गोदातटी धाम नगरीत आले. तेथे गोरक्षांना माणिक शेतकऱ्याची आठवण झाली. तेव्हा ते त्या शेतकऱ्याकडे गेले. त्यावेळी
त्यांचा सांगडाच काय ते शिल्लक राहिला होता. त्यांची ती उग्र तपश्चर्या पाहून मच्छिंद्रनाथांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्यावेळी त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन गोरक्षांनी त्यास उपदेश केला व त्याचे नाव अळभंगनाथ असे ठेवले. पुढे 12 वर्षांनी ते चौघे फिरत फिरत प्रयागास आले. तेथे राणी रेवतीला मच्छिंद्रांपासून झालेला धर्मनाथ हा मुलगा राज्य करीत होता. त्याने त्या चौघाचे स्वागत करून त्यांना राजवाड्यात आणले. त्यानंतर आपल्या मुलास राज्यावर बसवून त्याने एका शुभ मुहूर्तावर गोरक्षनाथाकडून नाथपंथाची दीक्षा घेतली. पुढे त्यास घेऊन ते चौघेजण बद्रिकाश्रमी आले व त्यांनी धर्मनाथास श्री शंकराच्या पायावर घालून त्यास तपश्चर्येस बसविले. फार पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88 सहस्त्र ऋषी निर्माण झाले. त्यावेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी रेत पडले, त्यात चमस नारायणांनी संचार केला. तेव्हा त्यांचा पुतळा निर्माण झाला. ते मूल सूर्यासारखे तेजस्वी दिसत होते. पुढे ते सखाऊ नावाच्या कुणब्यात सापडले. त्याने त्याचे नाव रेवणनाथ ठेवून त्यांना मोठ्या आनंदाने पालन केले. रेवणनाथ हा 12 वर्षाचा झाल्यावर बापाच्या शेतात खूप काम करू लागला. एकदा तो शेताकडे चालला असता त्यांची श्री दत्तात्रयाची भेट झाली. श्री दत्तात्रयाच्या दर्शनाने रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले व सध्याच्या स्थितीबद्दल मनात रुखरुख लावून त्याने आपल्यावर कृपा करण्याबद्दल श्रीची प्रार्थना केली. तेव्हा श्री दत्तात्रयाने त्यांच्या मस्तकावर वरदास्त्र ठेवून त्यास एका सिद्धीची प्राप्ती करून दिली. पुढे त्या सिद्धीची सत्यता पाहण्यासाठी रेवणनाथाने मंत्र जपला. तेव्हा तो सिद्धी प्रत्यक्ष समोर येऊन उभी राहिली व मला का बोलावलेस असे विचारू लागले. तेव्हा तिची परीक्षा पाहण्यासाठी रेवणनाथ म्हणाले, तू जर खरोखरच सिद्धी असतील तर तू या झाडाखाली असलेल्या धान्याची रास सुवर्णाची करून दाखव. ते ऐकून त्या महिमा नामक सिद्धीने एका क्षणात ती रास सुवर्णाची करून दाखली. हे पाहून रेवणनाथास तिच्या खरेपणाची खात्री पटली. पुढे या सिद्धीच्या ओघाने रेवणनाथ गावातील एका लोकांना इच्छा भोजन घालू लागले. त्यावेळी सिद्धिपुरुष म्हणून लोक होऊन ते रेवणसिद्ध या नावाने पंचकृषीत प्रसिद्ध झाले. एक दिवस मच्छिंद्रनाथ फिरत फिरत रेवणनाथाच्या बुंधुल गावी आले. तेथील लोकांच्या तोंडून रेवणनाथाची हकीकत ऐकून हा प्रत्यक्ष चमस नारायणाचा अवतार आहे ही गोष्ट मच्छिंद्राने जाणली. लगेच त्यांनी आपल्या योग बलाने वाघ, सिंह व पशुपक्षी निर्माण केले व त्यांना एकत्र करून भोजन घालू लागले. ते पाहून रेवणनाथाने लगेच सिद्धीला बोलावले व मच्छिंद्रनाथाप्रमाणेच सर्व पशुपक्ष्यांनी आपापल्यातील द्वेष विसरून माझ्या अंगाखांद्यावर खेळावे अशी मागणी केली. तेव्हा सिद्धी म्हणाले, तू मच्छिंद्राप्रमाणे ब्रह्मज्ञ झाल्याखेरीज ही गोष्ट शक्य नाही. हे ऐकून रेवणनाथही जिद्दीला पेटले व ब्रह्मज्ञ होण्यासाठी तपश्चर्येसाठी निघून गेले. त्यांनी अन्नपाणीही वर्ज्य केले. त्यामुळे त्यांच्या शरीरात फक्त हाडेच शिल्लक राहिली होती. रेवणनाथाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथांना त्यांची दया आली व त्यांनी श्री दत्तात्रयांना प्रार्थना करून त्यांनी रेवणनाथास मंत्रोपदेश करण्याची विनंती केली. तेव्हा दत्तात्रेयांनी यानास्त्राच्या सहाय्याने रेवणनाथाजवळ आले व त्यांनी रेवणनाथांना प्रेमाने पोटाशी धरून आपल्या कानात मंत्रोपदेश केला. त्याबरोबर रेवणनाथाच्या अज्ञानाचा व दैत्याचा नाश झाला. नंतर त्यांना श्री दत्तात्रेयांनी गिरनार पर्वतावर आणले व त्यांनी रेवणनाथांना सर्व विद्यात निपुण केले. अशा प्रकारे श्री दत्तात्रयाच्या कृपेने रेवणनाथ ब्रह्मवेत्ते झाले व तेव्हापासून पशुपक्षी आपापसातील वैर मिसळून त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या पाया पडू लागले. याच रेवणनाथाने सर्वसत्वी नामक ब्राह्मणाचे सात मृतपुत्र जिवंत केले. त्याची नावे सारंगीनाथ, जागीनाथ, निजानंद, दीनानाथ, नयननाथ, यदुनाथ, निरंजननाथ व गहिनीनाथ अशी ठेवली. त्यांना दीक्षा देऊन सर्व विद्यात पारंगत केले. ही सर्व मुले पुढे जगद्विख्यात झाली. पूर्वी ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्षण केले होते व तिच्या पोटात गर्भ वाढला. या सर्पिणीच्या पोटी ऐरहोत्र नारायण जन्म घेणार होते. ही गोष्ट आस्तिक दृष्टीने अंतर्ज्ञानाने जाणली व ती सर्पिणीस सांगून तो म्हणाला, जन्मजय राजाने सर्पमित्र आरंभिले आहे, तेव्हा तू
स्वसंरक्षणासाठी वटवृक्षाच्या ढोलीत लपून बैस. त्याप्रमाणे ती सर्पिण ढोलीत लपून राहिली व पुढे पूर्ण दिवस भरताच तिने एक अंडे घातले व त्यातून वटवृक्ष नागनाथा जन्म झाला. हे मूल कोशधर्मा नावाच्या ब्राह्मणास सापडले. त्यावेळी आकाशवाणी झाली की कोशधर्मा हा बालकाचा रक्षण कर. ऐरहोत्र नारायणाचा हा अवतार असून तो तुझे दारिद्र्य दूर करेल. त्याप्रमाणे कोशधर्माचे त्याचे पालनपोषण केले. 7व्या वर्षी त्याचे मौंजी बंधन झाले. एक दिवस नागनाथ मुलाबरोबर जेवणाचा खेळ खेळत होता. मुलाच्या पंक्ती बसून तो त्यांना खोटे खोटे जेवायस वाढत होता व मुलेही पुरेपुरे आग्रह न करण्याबद्दल विनोद होती. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी भगवान दत्तात्रय बालरूप धारण करून आले व खावयास मागू लागले. तेव्हा नागनाथ सोडून इतर मुलांनी त्यास काठीने चोप देण्यास सुरुवात केली. नागनाथाला मात्र या मुलाची दया आली व त्यांनी मुलांनी समजूत काढून त्या अतिथीचे स्वागत केले व त्याचे खोटे खोटे जेवायस घातले. त्याचा हा उदारपणा पाहून दत्तात्रय प्रसन्न झाले व मग त्यांनी त्यास एक विलक्षण सिद्धी दिली. तिच्यामागे नागनाथाला हवा तो पदार्थ उत्पन्न करता येऊ लागला. पुढे नागनाथ सर्व मुलांना घेऊन खरोखरच इच्छाभोजन घालू लागले. त्यावेळी मुले घरी जेवणाशी झाली. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यापासून खरा प्रकार जाणून घेतला तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. कोच धर्माला तर आपल्या मुलांना कुठे ठेवू कुठे नाही असे झाले. त्या दिवसापासून कोच धर्माला अतिथी अभ्यंगतांना इच्छाभोजन घालून तृप्त करू लागला. पुढे लवकरच नागनाथांना दत्तभेटीची तळमळ लागू लागली. ते कोल्हापुरास गेला. तेथे दत्तात्रय रोज भिक्षेला येतात. या भिक्षा न मिळाली तर उपाशी राहतात असे त्याला समजले. तेव्हा गावात कुणाकडे अन्न तयार न झाले तर दत्तात्रय आपाप त्यांच्याकडे येतील असे ओळखून नागनाथाने गावात अन्नछत्र काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी कुणीही आपल्या घरात अन्न शिवजेना. सारेजण रोज अन्नछत्रात येऊन जेवू लागले. त्यावेळी दत्तात्रयांना साहजिकच कुणी भिक्षा घालेना. अशा प्रकारे त्यांना रोज उपवास गोड लागला. शेवटी श्री दत्तात्रय कोरडी भिक्षा मागू लागले. जर कोणी कोरडी भिक्षा मागताना आढळला तर त्याला ताबडतोब माझ्याकडे पाठवा असे नागनाथांनी गावकऱ्यांना सांगून टाकले. तेव्हा काही लोकांनी नागनाथांना भिक्षेकरी दत्तात्रय दाखविला. त्याला पाहून नाथाने साष्टांग नमस्कार घातला व कृपा करण्याबद्दल त्यांची प्रार्थना केली. ते पाहून श्री दत्तात्रयांनी त्यास बाजूस नेऊन त्यांच्या कानात मंत्रोपदेश करून मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून व पुढे श्री शंकराच्या सांगण्यावरून त्यास नाथपंथी दीक्षा देऊन सर्व विद्यात प्रवीण केले. त्यानंतर नागनाथ बाले घाटात जाऊन तेथील अरण्यात राहिले. तेथे त्यांच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक येऊ लागले. हळूहळू ठिकठिकाणी बसून त्यास वडबाळ असे नाव पडले. एकदा तेथील मठात चांगुल संत नावाच्या शिष्याची बायको मरण पावली. तिला नागनाथांनी जिवंत केले. तेव्हापासून लोक मेल्यास लोक त्यास मठात नेऊ लागले व नागनाथ त्यास जिवंत करून पाठवू लागले. त्यामुळे यमास चिंता उत्पन्न होऊन त्याने ब्रह्मदेवाकडे घराणे नेले. तेव्हा ब्रह्मदेवाने नाथाची विनंती करून हा प्रकार बंद करविला. पूर्वीच्या पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले असता पार्वतीचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाच्या मनात कामवासना उत्पन्न झाली व त्याच्या वीर्याचे पतन झाले व हे वीर्य ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. तेव्हा त्याचे 2 भाग होऊन एका बाजूच्या वीर्यामुळे 60,000 वालखिल्ले ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग नदीत वाहत जाऊन कुशास अडकला. त्यात पितृलायन नारायणाने संचार केला. तोच हा चरपटीनाथ होय. एक दिवस पुनीत गावातील सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण दर्भ आणण्यासाठी भागीरथीच्या काठी आला असता त्याच्या गवताच्या बेटात एक मुलगा अडकला होता. त्यावेळी आकाशातून देव त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत होते. सत्यश्रवास देव दिसत नसल्यामुळे ही काहीतरी भूतचेष्टा असावी असे वाटून सत्यश्रवा भीतीने पळ सुटला. ते पाहून नारद ब्राह्मणाने तेथे आले व त्यांनी सत्याश्रवास अडवून त्यास त्या मुलाची जन्मकथा सांगितली व त्याचे पालनपोषण करण्याचा उपदेश केला. हा साक्षात नारायणच आहे हे ऐकून सत्याश्रवास अतिशय हर्ष झाला व त्याने आनंदाने लालन पालन केले.
चरपटीनाथ 12 वर्षाचा झाल्यानंतर त्यांना घरगुती भांडणामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या थोबाडीत मारले. त्यामुळे संतापून जाऊन चरपटीनाथ गावाबाहेरील भगवतीच्या मंदिरात येऊन उभा राहिला. त्यानंतर नारदांची भेट घेऊन तो त्यांच्याबरोबर बद्रिकाश्रमी गेला. तेथे श्री दत्तात्रेयांनी त्यावर कृपा करून त्यांच्या कानात मंत्र सांगितला. नंतर श्री शंकराच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी त्या सर्व विद्या शिकून तपश्चर्येत बसविले. पुढे शाबरी विद्येवर त्याने 9 कोटी 7 लक्ष कवित्व केले. त्यानंतर सर्व देवतांचे आशीर्वाद घेऊन चरपटीनाथ रामेश्वर, गोकर्ण, महाबळेश्वर, जगन्नाथ आदी तीर्थयात्रा करून नाथ संप्रदाय वाढवला. एकदा नारद मुनी अमरपुरीस गेला असता इंद्राने यावे कळीचे नारद असे विनोदाने म्हटले, परंतु या शब्दाचा राग येऊन इंद्राने फटफजिती करण्यासाठी नारदाने चरपटीनाथाचे सहाय्य घेण्याचे ठरवले. यावेळी चरपटीनाथांना घेऊन ते इंद्राच्या बागेत गेले. तेथील फळे पाहून नाथांच्या मनात ती खाण्याची इच्छा उत्पन्न झाली. त्यावेळी नारदाने विचारले. नारद म्हणाले, खा की, तुला कोण मनाई करणार. नारदांची संमती देताच चरपटीनाथ रोज तेथील फळे तोडू लागले. ही गोष्ट बागेच्या रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी पाळत ठेवून चरपटीनाथांना पकडले. नारद मात्र गुपचूप ब्रह्मलोकी निघून गेले. त्या रक्षकाने चरपटीनाथांना बडवायला सुरुवात करताच नाथास राग येऊन त्यांनी वाताकृष्णास्त्राचा प्रयोग केला. त्याबरोबर या रक्षकाने प्राण कासावीस होऊन ते खाली पडले. एका तेजस्वी बालक कोणत्याही गुप्तविद्येच्या सहाय्याने रक्षकास ठार करीत आहे ही गोष्ट इंद्रात समजताच त्याने घाबरून जाऊन शंकराशी प्रार्थना केली. तेव्हा शंकर, अष्टभैरव व सर्वजण यांच्यासह अमरपुरीस आले. चरपटीनाथांनी त्यांच्यावरही वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यांचे प्राण कासावीस केले व त्यांची सर्व आयुधे काढून घेतली. तेव्हा शिवदूतांनी भगवान विष्णूस पाचारण केले. विष्णू आपल्या 56 कोटी गुणासह धावून आले, परंतु नाथांनी त्यांचीही तीच अवस्था केली. त्यामुळे विष्णूने फेकलेले सुदर्शन चक्र नाथांनी हातात पकडले. त्यांची शंख, गदा इत्यादी आयुधे व वैजयंतीमाला व मुकुट काढून घेऊन ते ब्रह्मदेवाकडे आले. विष्णू व शिव यांची आयुधे चरपटीनाथाजवळ पाहून ब्रह्मदेव दचकले व त्यांनी सर्व प्रकार जाणून घेऊन नाथांना म्हणाले, बाळ, शिव आणि विष्णू हे दोघेही गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होईल. तेव्हा तू एक तर त्यांना सावध कर किंवा माझे प्राण घे. हे ऐकून चरपटीनाथाने विष्णू व शिव या दोघांनाही सावध केले. अशा प्रकारे पृथ्वीवर एका फार मोठ्या संकटातून वाचली. अशा प्रकारे पृथ्वी एका फार मोठ्या संकटातून वाचली. हा सर्व प्रकार नारदामुळे घडत आला हे इंद्राला समजल्यावर त्याने नारदाची क्षमा मागितली व त्यास कळीचा नारद या नावाने संबोधणे सोडून दिले. नवनाथ त्यानंतर बरेच दिवस यात्रा करीत फिरत होते. शके 1710 पर्यंत ते प्रगट रूपाने फिरत होते. त्यानंतर ते गुप्त झाले. एका मठात कानिपा राहिला. त्यांच्या जवळचे बाजूस मच्छिंद्र राहिले. गर्भगिरीवर जालिंदर, जानपीर या नावाने प्रसिद्ध आहेत. वीट गावात रेवणनाथ, वडवाळेस नागनाथांनी स्थान घेतले आहे. अडभंगी, चौरंगी व चरपटी हे तिघेही नाथ अध्याप तीर्थयात्रा करीत फिरत असतात. भर्तरीनाथ पाताळात जाऊन राहिले. गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयाजवळ गोरक्षांनी वास केला. मीननाथ स्वर्गात राहिला. धर्मनाथ व गोपीचंद वैकुंठात राहण्यास गेले. तेव्हा विष्णूने विमान पाठवून मैनावतीलाही वैकुंठात नेले. पुढे 84 सिद्धाचे योगी नाथ पंथाचा विस्तार झाला.